सेतू असतो. गवळण ही भक्तीबरोबरच समाज घडणीची एक प्रभावी परंपरा आहे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली ही भक्तीची एक मधुर अनुभूती घेऊन येते शिल्पा. आपल्यासमोर सादर होते एक गवळण.
माहेर हा शब्द उच्चारताच प्रत्येक सासूरवाशिणीच्या मनातला एक हळवा कोपरा, नाही का? सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि मुख्य म्हणजे आधाराचं असेल ठिकाण. लग्नानंतर कितीही संसारात रमलो तरी माहेरची ओढ कधीच कमी होत नाही. तिथली माणसं, माया आणि निखळ जिव्हाळा हे सगळंच मनाच्या खूप जवळचं असतं. आणि अगदी तसंच प्रत्येक भक्तासाठी पंढरपूर हे त्याचं माहेर असतं, जिथे आपण सगळी दुःख, चिंता सारं काही विसरतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होऊन एक वेगळीच अनुभूती घेतो. संत एकनाथ महाराजांचा अभंग यातून व्यक्त होते की फक्त माहेराकडे जाणारी, त्या पंढरपुराकडे जाणारी ओढ. आणि ती फक्त ओढ नाही तर आई, बाबा, भाऊ, बहीण यांच्या प्रेमाने भरलेल्या माहेराची आठवण करून देणारा असा हा अभंग. मला वाटतं अभंग सगळ्यांनी ओळखला असेल. कोणता बरं अभंग? माझे माहेर पंढरी. भीमसेन जोशींच्या आवाजातलं अजरामर असं हे गाणं राम फाटक यांचं संगीत आज आपल्यासमोर सादर करते अमृता.